हॅलो, नमस्कार. मी सोनाली घर संजीवनीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. तुमचा आजचा दिवस सकारात्मकतेने भरलेला व आनंददायी असा जाओ अशी साईंचरणी प्रार्थना करते. तर आज आहे बुधवार आहे आज, आणि हा जो व्हिडिओ मी इथून पुढे लावणार आहे तो मी सोमवारी शूट करून ठेवला होता आणि मला तो काल अपलोड करायचा होता, कारण माझे व्हिडिओ हे एका दिवसाआडच मी आता सध्या अपलोड करते. तर झालं असं की काल मला वेळ नाही भेटला एडिटिंग करायला. तर थोडं रात्री आणि थोडं आज सकाळी लवकर उठून असं मी त्याचं एडिटिंग आता फायनली कंप्लीट केले आणि आता त्याला मी अपलोड करते. तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर एक लाईक देखील करा. तर बऱ्याचदा काय होतं की मी शूट केलेलं असतं, माझ्याकडे व्हिडिओ असतात, पण मी विसरून जाते की ही क्लिप ॲड करायची, कारण भरपूर शूट करून ठेवलेलं असतं आणि व्हिडिओचं सध्या मी 8 ते 9 मिनिटांच्या आतच व्हिडिओ बनवते. तर त्यामुळे काय होतं, बऱ्याचशा गोष्टी राहून जातात ॲड करायला. तर तसंच एक व्हिडिओ आता माझ्याकडे बऱ्याच दिवस झाले पडून होता आणि मी मध्यंतरी त्याला विसरून गेली होती पूर्णपणे. त्याच्यानंतर भरपूर व्हिडिओ अपलोड पण केले, पण मग ती तेवढी क्लिप लावायची मात्र राहिली आणि श्रावण महिना लागल्यावर लगेच मी ते शूट केलं होतं 1-2 दिवसात. पण मग ते मागे मागे पडत जात होतं आणि खरं तर मी विसरून गेले होती. तर ती क्लिप मी आज तीही अटॅच केलेली आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला आता व्हिडिओला सुरुवात करूयात. आणि हो, तुम्हाला आवाज येत असेल तर खूप पाऊस सुरू आहे आज, म्हणजे सकाळपासूनच पाऊस जोरात होता. तुम्हाला दाखवते आता. तर 2 दिवस आधीपासूनच मोबाईलवर मेसेज येत होते की आता नाशिकमध्ये मुसळधार पाऊस होणार आहे, असं मेसेजेस येत होते हवामान खात्याचे. पण मग 2 दिवस तर काही नव्हतं, पण आज बुधवारी आज रात्रीपासूनच पावसाने जोर धरला आहे. तर ही सोमवारची पूजा आहे माझी. शेवटचा श्रावण सोमवार होता. तर त्या दिवशी दिवस म्हणजे पूर्ण शूट नव्हतं घेतलेलं मी, फक्त एवढं घेतलं होतं पूजेचं. पूजा करताना वगैरे नव्हतं घेतलेलं, कारण आज मला थोडंसं एक्स्ट्राची कामंही होती. एक्स्ट्राची कामं म्हणजे ह्या चटई वगैरे जे काही असतात ते मला धुवून घ्यायचे होते आज. तर ज्या मला मशीनमध्ये लावायला शक्य होत्या लहान, त्या मी मशीनमध्ये लावल्या. आणि यांना हँडवॉशच करायला लागणार होतं मला, खूप मोठ्या असल्यामुळे, आणि त्या मशीन वॉश त्यांना चालतही नव्हतं. तर ह्या 2 मोठ्या मॅट होत्या ज्या की माझ्या टॉयलेट बाथरूमचं जी मधला स्पेस आहे ते प्रॉपर कवर करतात, त्यासाठी मी त्या मोठ्या आणलेल्या आहेत. तर त्या हातानेच त्यांना धुवायला लागतं. तर आज म्हटलं सकाळी लवकर आवरून झालं होतं. आधीच्या टिफिनसोबत अहोंचाही मी स्वयंपाक करून घेतला होता आणि मला तर उपवास होता. तर त्यासाठी हे आवरायला काढलं आणि हे 2-3 दिवस झाला आधीपासून माझं चाललं होतं आवरायचं, पण म्हटलं अजून परत पाऊस सांगताय, मग पावसामुळे वाढलं नसतं. तर सोमवारीच मी हे धुवून घेतलं होतं आणि आज बुधवार, तर आज आहे बऱ्यापैकी पाऊस, म्हणजे चांगलाच पाऊस आहे आज. तर हे ज्या मॅट आहेत ह्या मी मागे एक्झिबिशनचा एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे हँडक्राफ्ट वस्तूंचा. तिथे गेली होती, तिथून मी 2 ते 3 मॅट आणलेल्या आहे मोठ्या, आणि तो गालीचा. जर तुम्ही माझा तो व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा. नाशिकमधून तुम्ही असाल तर खूप छान अशा गृहसजावटीच्या वस्तू आणि बरंच काही तिथे तुम्हाला बघायला भेटेल. तर तिथून मी आणल्या होत्या. तर खूप छान निघाले, पण एवढं आहे की त्यांना मशीन वॉश नाही चालत, हाताने वॉश करायला लागतात. 2-3 आहेत त्यांना चालतं मशीनमध्ये वॉश केलेलं, आणि ह्या ज्या 2 आहेत यांना हातानेच वॉश करायला लागतं. एक जी की मी किचनजवळ टाकलेली असते तर ती आधी धुवून झाली होती. मग नंतर मी कॅमेरा लावलं, मला नंतर लक्षात आलं तेव्हा. तर ह्या ज्या मशीनमध्ये धुवायचं होतं ह्या आधी लावून दिलं होतं मी मशीन, आणि मग नंतर हाताने धुत होती बाकीच्या. तर त्याही आता धुवून झाल्या होत्या. तसं तर आजही फारसं ऊन नव्हतं, म्हणजे पावसाचंच वातावरण होतं, ढगाळ वातावरण होतं. पण ह्या ज्या मशीनमध्ये लावलेल्या मॅट आहेत ह्या ऑलरेडी 70 to 80% म्हणजे ड्राय झालेल्या असतात. त्यांना फक्त पंख्याखाली जरी आपण सुकवलं तरी होतात त्या. आणि माहिती नाही अजून इथून पुढे मग किती दिवस पाणी असणार होतं, आणि ह्या ऑलरेडी घाण झाल्या होत्या, तर धुवायच्याच होत्या.
म्हणून मी आज त्यांना धुवून टाकलं. आणि ह्या ज्या मोठ्या मॅट आहेत तर यांना म्हणजे वाटतात की जाड आहे असं, पण वाढायला फारसा वेळ नाही लागत. त्यांच्यातलं पाणीने थडून झालं की त्यांनाही आपण फॅनखाली जरी सुकवलं तरी त्या होतात, वाढतात बऱ्यापैकी. तर त्यामुळे आज मी हे सगळं आवरून घेतलं. आणि मी मशीन शक्यतो रोज लावत नाही, म्हणजे लावतच नाही मी रोज, हाताने धुते जे रोजचे कपडे असतात ते, आणि फक्त रविवारी मशीन लावते. तर काल नव्हतं लावलं गेलं. तर या बास्केटमध्ये मी सगळे जे मोठे कपडे असतात जीन्स वगैरे किंवा मग शर्ट, युनिफॉर्म, टॉवेल आंघोळीचे आणि ब्लँकेट वगैरे जे काही आपण संडेच्या दिवशी काढतो ते सगळे मी जमा करून ठेवते आणि फक्त रोजचे कपडे हाताने धुवून घेते. तर तेही भरलं होतं बास्केट. तर आज पुन्हा मला मशीन लावायला लागतं आहे. तर सगळे कपडे मी धुवायला टाकलेत आज परत. आणि त्यानंतर मग फरशी वगैरे पुसून घेतली. आणि सकाळी आधीच्या टिफिनसाठी मी ही करटुल्यांची भाजी बनवली होती. म्हणजे आधीचा टिफिन आणि यांचं जेवण दोघांचं सोबत मी बनवून घेतलं होतं. अतिशय आरोग्यदायी अशी भाजी असते. करटुल्यांमध्ये विटॅमिन, मिनरल्स, फायबर यासारखे अनेक आवश्यक असे पोषक तत्व असतात, ज्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते. आणि करटुली ही एक औषधी गुणधर्मांनी युक्त अशी रानभाजी आहे आणि वर्षातून एकदाच ती मिळते. त्यामुळे आपण जेव्हा त्याचं सीझन असतं तेव्हा आवर्जून ही भाजी घरी आणा, कारण तेव्हाच ते अवेलेबल असते. आणि एकदा नक्की ट्राय करा, कारण बनवायला अतिशय सोपी पण तेवढीच ती आपल्या शरीरासाठी फायदेशीर अशी भाजी आहे. तर तुम्ही बघू शकता मी आधी तेलात जिरं घातलं होतं, नंतर ठेचून घेतलेला लसूण घातला आणि कांदा घातला आहे. कांदा छान आपला असा गोल्डन ब्राऊन झाल्यानंतर मग त्यात हळद आणि लाल तिखट घालून घेतलं आहे. आणि सिंपली बस आपल्याला आता हे कट करून घेतलेले करटुले त्यात परतून घ्यायचे व्यवस्थित. आणि मीठ घालून झाकण ठेवून एक 10 मिनटं आपल्याला त्यांना व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. छान होतात ते, पटकन होतात. आणि आणखीन एक पद्धत आहे ज्या पद्धतीने मी ही भाजी बनवते. तर इथे आता करटुल्यांची क्वांटिटी जास्त होती. जेव्हा 2-4 किंवा कमी असतात तेव्हा मी त्यांचं पाणी देखील बनवते, म्हणजे पातळ. याच पद्धतीने बनवते, फक्त त्यात पाणी घालते आणि कांदा स्किप करते. तर खूप छान लागतं तेही. कमी क्वांटिटीत असली ती पातळ भाजी की एका व्यक्तीसाठी, तर तीही खूप छान लागते. तर इथे ही भाजी तयार झालेली आहे. आणि हा तो व्हिडिओ आहे जो मी 15 दिवसाआधी शूट करून ठेवला होता. तर दरवर्षी श्रावण महिन्यात मी हिरव्या बांगड्यांची भरपूर अशी खरेदी करून ठेवते, जे की मला वर्षभर पुरतात. आणि असं म्हटलंही जातं की श्रावण महिन्यात हिरव्या बांगड्या आणि सौभाग्याचे जे काही आपले अलंकार असतात ते घ्यायचे म्हणून. तर काल रात्री मला म्हणत होते, म्हणजे रविवारच्या दिवशी आदल्या दिवशी शनिवारी, तर श्रावण महिन्यात ते स्वतःहूनच म्हणाले की हिरवी साडी खरेदी करता, असा मी एक रील बघितला म्हणून. तर समोरून चालवून आलेल्या संधीचं मग मी सोनं केलं आणि लागलेच त्यांना साडी घ्यायला घेऊन गेले. आणि तसंही मला माझ्याकडे प्रॉपर असा ग्रीन शेडमध्ये साडी नव्हती, तर ती मला बऱ्याच दिवसांपासून घ्यायचीच होती. तर इथे मी साड्यांच्या दुकानात गेलो होतो. तर ह्या दोघंही मला आवडत होत्या, पण ठरलं ग्रीनचं होतं, त्यामुळे मग मी यांचा मोह आवरला आणि ग्रीन कलरची साडी आणली. तर यांची ते ऑफरही त्यांनी चालवली होती आता मान्सून सेल म्हणून. तर 300-300, 400-400 अशा काठापदराच्या छान अशा साड्या तिथे मिळत होत्या. पण मी घरून ठरवलं होतं की मला बांधणी किंवा मग लेहेरिया पॅटर्न यामध्येच साडी घ्यायची होती. तर फायनली मी बांधणीची साडी घेतली, जिला की गोटावर्क होता बॉर्डरला. आणि वर्षी श्रावण महिन्यात मी जोडवेही खरेदी करते. अधिक मासात तर आपण करतोच, पण मी श्रावण महिन्यातही लाईट वेट असे जोडवे आवर्जून खरेदी करते. तर तेही घेतले. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.